हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत ओली भेळ कशी करायची. मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ओली भेळ केली आहे, तर तुम्हीही नक्की ट्राय करा. तर ह्यासाठी सर्वात आधी मी इथे कुरमुरे घेतलेत. आता या कुरमुऱ्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालणार आहेत. हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेल्या होत्या, त्या मी अर्धा चमचा यामध्ये घातलेल्या आहेत. आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला. किती तिखट हवंय ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही एक चमचाही घालू शकता. नंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. मी इथे पिंक सॉल्ट असतं ते वापरलंय. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये मिक्स चिवडा घालायचा आहे. मी 1 वाटी मिक्स चिवडा घातलाय, तोही आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे चांगला. त्यानंतर आपण ह्यामध्ये खारे शेंगदाणे घालणार आहोत, तेही मिक्स करून घ्यायचे. आणि मी इथे बारीक शेव वापरली आहे, बारीक शेव घालणार आहे मी यामध्ये, आणि ती पण आपल्याला मिक्स करून घ्यायची. प्रत्येक इन्ग्रेडियंट्स घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मी इथे बारीक चिरलेला कांदा घातलाय आणि टॅमॅटो घातलाय. आता दोन्ही आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचंय. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. नंतर मी इथे 3 चमचे गोड चटणी वापरली आहे. गोड चटणीची रेसिपी माझ्या चॅनलमध्ये आहे, ती जाऊन नक्की बघा. आणि गोड चटणी सोबतच मी इथे 2 चमचे हिरवी चटणीही वापरली. आता सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे. करून झाल्यानंतर बेळ खायला घेताना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि वरतून मस्त अशी गोड चटणी, हिरवी चटणी आणि बारीक चिरलेलं कोथिंबीर घालायचंय. आणि मी खरंच सांगते, खूप टेस्टी लागते आणि घरच्यांनाही तुमच्या खूप आवडेल. तर नक्की घरी ट्राय करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.